दाक्षिणात्य अभिनेता थालापती विजय त्याच्या आगामी जननायगन या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आलाय. ही चर्चा चित्रपटाच्या कथेपेक्षा त्याभोवती सुरू असलेल्या राजकारणामुळे जास्त रंगली आहे. विजयने आधीच जाहीर केलंय की हा त्याचा शेवटचा चित्रपट असेल आणि यानंतर तो राजकारणात पूर्णवेळ सक्रिय होईल. त्यामुळे त्याच्या राजकीय पदार्पणाची पायरी म्हणून या चित्रपटाकडे सध्या पाहिलं जात आहे. पण या चित्रपटावर नेमके काय वाद आहेत आणि सेन्सर बोर्डाने या चित्रपटावर नेमके काय आक्षेप घेतले आहेत, याचबद्दल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शंतनू आणि आपण पाहतात बाई माणूस. जननायगन या चित्रपटात राजकारणाची कथा मांडली आहे. यातील नायक म्हणजेच विजय भ्रष्टाचाराविरोधी आवाज उठवतो, गरिबांचा मसिहा बनतो आणि पुढे चालून तो या चित्रपटात राज्याचा मुख्यमंत्री देखील बनतो. विशेष म्हणजे हे सगळं फक्त पडद्यावर घडत नाहीये, तर 2024 मध्ये विजयने आपला स्वतःचा TVK पक्ष स्थापन केला. पक्ष स्थापन केल्यानंतर त्याचा हा पक्ष सातत्याने तामिळनाडूतील DMK सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आला आहे. त्यामुळे या चित्रपटाचा विषय भ्रष्टाचार असणे हा काही योगायोग नाही असं अनेकांचं मत आहे. जननायगनच्या निर्मात्यांनी म्हणजेच KVN प्रोडक्शनने 18 डिसेंबर 2025 रोजी हा चित्रपट परवानगीसाठी सेन्सर बोर्डाकडे पाठवला होता. सेन्सर बोर्डाने या चित्रपटात तब्बल 27 कट सुचवले. ते सर्व बदल मान्य करून निर्मात्यांनी हा चित्रपट पुन्हा सेन्सर बोर्डाकडे पाठवला. त्यानंतर या चित्रपटाला UA16+ हे प्रमाणपत्र मिळेल असं सेन्सर बोर्डाने सांगितलं. पण 5 जानेवारीला मोठा ट्विस्ट आला. या चित्रपटातील काही दृश्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि या चित्रपटामध्ये लष्कराची प्रतिमा चांगल्या पद्धतीने दाखवल्या गेली नाही असा आक्षेप सेन्सर बोर्डातील एका सदस्याने घेतला. यामुळे सिनेमा पुन्हा एका समितीकडे गेला. यानंतर निर्मात्यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. 9 जानेवारीला मद्रास उच्च न्यायालयाने निकाल हा निर्मात्यांच्या बाजूने दिला. पण त्यानंतर सेन्सर बोर्डाने पुन्हा एकदा आक्षेप नोंदविला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 21 जानेवारीला होणार असून निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्व अडचणींमागे राजकीय कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विजयचा TVK हा पक्ष सत्ताधारी DMK आणि केंद्रातील भाजप यांच्यावर सतत आरोप करत असतो. तामिळनाडूमध्ये येत्या एप्रिल-मे महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांपूर्वी विजयची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जातोय आणि त्याचा परिणाम या होणाऱ्या निवडणुकांवर होऊ शकतो असा अनेकांचा अंदाज आहे. दुसरीकडे तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या रेड जायंट कंपनीची देखील हा वाद जोडला जातोय. विजयने आपल्या चित्रपटाच्या वितरणासाठी रेड जायंट वगळून इतर 4 वितरकांची निवड केली होती. त्यामुळे हे देखील या वादामागचे एक कारण मानले जात आहे. 1916 मध्ये जस्टिस पार्टीने ब्राह्मण विरोधी आंदोलनाची ठिणगी टाकली, ज्यातून पुढे पेरियार यांची द्रविड चळवळ उभी राहिली. पुढे अण्णादुराई आणि करुणानिधी यांनी सिनेमाच्या माध्यमातून हीच विचारधारा घराघरात पोहोचवली. 1950 मध्ये आलेला करुणानिधी यांचा पराशक्ती हा चित्रपट असो किंवा पुढे MGR यांनी चित्रपटाच्या माध्यमातून मिळवलेली लोकप्रियता असो, तामिळनाडूची सत्ता गेली 50 वर्षे याच मॉडेलवर चालत आली आहे. MGR आणि करुणानिधी यांच्यानंतर थालापती विजय देखील याच मार्गाने जात असल्याने या चित्रपटाकडे आता गांभीर्याने पाहिले जात आहे. बाकी या चित्रपटावर जो काही वाद आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, बाय माणूसच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.